गिरीश जोशी सर यांच्या घरी आपण आलो आहे. एक उत्कृष्ट माउथ ऑर्गन वाजवणारे कलाकार आणि उत्कृष्ट बासरीपटू, पण या कलांच्या सोबतच ते एका स्पोर्ट्समध्ये सुद्धा खूप मोठं प्रावीण्य कमावलेली व्यक्ती असंच मी त्यांना म्हणतो. ही जी काही तुम्हाला मी पुरस्कार दाखवतो आहे फोकसमध्ये, गिरीश जोशी सर हे चेस एक्सपर्ट आहेत, बुद्धिबळ. कोण आठवतो बुद्धिबळ म्हणल्यावर? विश्वनाथ आनंद. त्यानंतर महाराष्ट्र म्हटलं की अभिजित कुंटे. तर अशा लोकांना आदर्श, अर्थात अभिजित कुंटेचे हे मित्रच आहेत. विदर्भामध्ये भरपूर कॉम्पिटिशन्समध्ये, चेस कॉम्पिटिशन्समध्ये त्यांनी अनेक मेडल्स मिळवली. त्यातील ही काही मी तुम्हाला दाखवतो आहे. अजूनही काही पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत, ते पण आपण पाहणार आहोत. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडं किती पैलू असतात आणि तो जीवनाचा आनंद कशा पद्धतीने उपभोगत तो आपलं आयुष्य जगत असतो, याच्यासाठी हे एक खूप उत्तम उदाहरण. तसं पाहिलं तर हा चेस हा एक स्पोर्ट्स जो आहे अवघडच आहे. म्हणजे त्याचं नावच बुद्धिबळ आहे. त्यासाठी ते सामान्यांचा गेम नाही आहे. म्हणजेच बुद्धिवंताच्याकडं एखादी कला असणं, चेसमध्ये तो एक्सपर्ट असणं, आणि नुसता एक्सपर्ट नाही, नुसतं बुद्धिबळ खेळणारे तुम्हाला खूप दिसतील, पण अशा पद्धतीने पुरस्कार मिळवत मिळवत आयुष्य जगलेला एक चेस चॅम्पियन, प्लस एक बासरीवादक आणि प्लस एक माउथ ऑर्गन वादक, अशा व्यक्तीला आपण भेटतो आहे. त्यामुळं मनोमन खूप आनंद वाटतो आहे. गिरीश जोशी सरांच्या घरातल्या या शोकेसची अशा पद्धतीने ही शोभा वाढलेली मी मुद्दाम तुम्हाला फोकस करतो आहे, जेणेकरून पुढच्या जनरेशनला काहीतरी इन्स्पिरेशन मिळावं आणि अर्थातच सिनियर सिटिझन लोकांनाही काहीतरी इन्स्पिरेशन मिळावं, असंच हे व्यक्तिमत्व. त्यांचा दुसरा पैलू मी सांगितलं की बासरी वादन. त्यांना आपण आता बासरीवरती काहीतरी धून ऐकवा अशी विनंती करूयात. गिरीश सर नमस्कार. नमस्कार. तुमचा दुसरा पैलू म्हणजे बासरी वादन. चला त्याच्यावरती तुम्ही एखादी धून ऐकवा, कोणतीही तुम्हाला आवडेल ती आम्ही ऐकूयात. गजाननाच्या स्तोत्राने आपण सुरुवात करूया. चालेल, काही हरकत नाही. मस्त. वा, क्या बात आहे. पहा मित्रांनो, बासरी वादन, माउथ ऑर्गन वादन, कोणतीही कला ही जेव्हा एखाद्या व्यक्तीला अवगत होते आणि त्या कलेच्या सानिध्यात तो आयुष्य जगतो, तेव्हा कधीही त्याला कितीही वय वाढलं, कितीही टेन्शन आलं, तरी तो डिप्रेशन किंवा डेमेन्शिया या गोष्टींचा शिकार होत नाही. हे सुद्धा सायंटिफिकली सिद्ध झालं आहे. त्यामुळं अशा कलो उपासक आणि कलासक्त आणि स्वतः कलाकार असं एक सुंदर आयुष्य जगणाऱ्या या प्राध्यापक जोशींना भेटून मला तर खूप आनंद वाटला आहे. तुमच्या भावना कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात गिरीश सरांच्या बरोबर त्यांच्या माउथ ऑर्गनच्या काही झलक पाहत. नक्की चला आपण आता त्या बगीच्यामध्ये सफर करूयात. थँक्यू. धन्यवाद सर.